काल रायगडमध्ये तस्करींनी घरात नक्कल तुम्हाला आता खांद्यावर रुमाल टाकून हात जोडून त्यामुळे भरत शेठ गोगावलेंचा रुमाल खांद्यावर नसतो. भरत शेठ गोगावलेंचा नॅपकिन हा गेली वर्षानुवर्ष टाकेत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी भरत गोगावले साहेबांची नक्कल केली. आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे. असं असताना अजितदादांना आणून तिने शक्तिवंत करून कुठेतरी शिवसेनेला शिवसेना प्रयत्न शिवसेना त्या दिशेने कसं. भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे. भरत शेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या, तरी देखील ते जिंकलेले आहेत. आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस, वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो. मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे. त्याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही. आणि अजून किती निवडणुका जरी झाल्या तरी भरत शेठ गोगावलेच तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. तो तिढा सोडवण्याची जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची आहे. ते लवकरात लवकर सोडवतील. कालच्या नकलेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये परत एकदा वादाची नाही, कसली वादाची. बघा, प्रत्येकानं लावून घेण्यासारखं आहे. आमचे भरत शेठ कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानं त्यांचा नॅपकिन आहे तो खांद्यामध्ये ठेवतात आणि काखेमध्ये ठेवतात. आणि त्यांची वर्षानुवर्षाची एक वेगळी स्टाईल आहे. रांगणा आमचा रायगडचा नेता भरत शेठ गोगावले आहे आणि भरत शेठ गोगावलेंची नक्कल त्यांनी केली असं मी मानत नाही. कारण भरत शेठ गोगावले असा कधी नॅपकिन टाकतच नाही. भरत शेठ गोगावले कसा नॅपकिन ठेवतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तो आत्मविश्वासाचा नॅपकिन आहे असं मला वाटतं. भरत शेठच्या बाबतीमध्ये तुम्ही जो मला प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये अजून काय परिणाम, भरत शेठ गोगावले स्वतःहून जितके वेळ निवडणूक लढवू इच्छितात तितका वेळ भरत शेठ गोगावलेच निवडून येणार. ही पुन्हा एकदा सांगतो की काळ्या दगडावरची भगवी रेघ. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह.